काय झालं? तुळजा, आज माझीच मला लाज वाटायला लागली. माझ्या बहिणीचं लग्न ठरवलं, मीच अडचण झालो. हं? अख्ख्या गावासमोर माझ्या आबरूचं धिंडवडं निघालं आणि मी काहीच नाही करू शकलो. बस बस झालंय सगळं. सूर्या, या सगळ्यांमध्ये तुझी काहीच चूक नाहीये रे. आणि लोकांचं बोलणं तू काय एवढं मनावर लावून घेतोयस? लोक तर कायम काही ना काही बोलतच राहणार. ते काय चुकीचं बोलतायत. आता मी सासऱ्यांच्या घरी राहतोय म्हणलं, कुणाला पण मी घर जावं वाटणारच ना. हे बघ सूर्या, त्यांच्या वाटण्याचा आपण का फरक पाडून घ्यायचा? आपल्याला माहिती ना की खरं काय ते. पण तरी पण फरक पडतो तुळजा. अगं आपण गावात राहतो, माझ्या बहिणी गावात राहतात आणि उद्या हीच लोक माझ्या बहिणींच्या लग्नात येणार आहेत. आणि लग्न जोडण्यासाठी ना लोकांचं आपल्याबद्दल काय मत आहे, गावाचं आपल्याबद्दल काय मत आहे, हे खूप महत्वाचं असतं तुळजा. या गावानं मला कायमचं घर जावे बनवण्याआधी मला इथनं निघायला पाहिजे, आत्ताच्या आत्ता. सूर्या सूर्या सूर्या, प्लीज प्लीज थांब, असं नको करूस प्लीज. हे बघ, खूपशा गोष्टींच्या मी फार जवळ आहे आणि खूप लवकरच मी तो गुन्हेगार तुझ्या समोर आणेन. काय बोलतेस तू? कसला गुन्हेगार? कोण गुन्हेगार? मग मला माझ्या घरी जायचंय तुळजा. आज आपण आपल्या घरी असतो ना तर ही वेळ आलीच नसते आपल्यावर. अरे त्या पोराला धनु पसंत होती तुळजा, पण आज माझ्यामुळं माझ्या बहिणीचं लग्न. नाही नाही, अशी वेळ परत नाही आली पाहिजे. आपण आज निघतोय, आपण आज निघतोय. सूर्या सूर्या काय सूर्या, हे बघ, धनुचं लग्न ठरवण्याच्या नादात तुला तेजूचा संसार दिसत नाहीये खाली. म्हणजे काय झालंय तेजूला? तिचं सगळं व्यवस्थित आहे. असं तुला वाटतंय? तेजूच्या पायावरच्या जखमा पाहिल्या नाहीस का रे तू? आणि तशाच सेम शत्रूच्याही पायावर. हा काही योगायोग नाहीये सूर्या. आणि मला असं खूप वाटतंय की शत्रूनच काय. तू परत परत फिरून तिथंच येतेस. तर तुला किती वेळ सांगितलं हे शंका घेणं बंद कर. आणि तेजूला खरंच त्रास असताना तर तिनं मला येऊन सांगितलं असतं. आणि स्वतःच्या भावावर कसा काय संशय घेऊ शकतेस ग? कारण तुझ्यापेक्षा चांगलं मी त्याला ओळख. आणि मी माझ्या बहिणीला चांगलं ओळखतो.